या ठिकाणी आपल्याला उपलब्ध असेल ओम साई एमटीसी अध्यक्ष म्हात्रे खोनी या अक्षय म्हात्रे खोनी आम्ही आपलं मंडळाच्या वतीने आमच्या कमिटीच्या वतीने खूप खूप धन्यवाद देतो की आपण लाईव्ह या ठिकाणी उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्ही आपलं खूप खूप आभार मानतोय। पाहूया मोहपाडा विरुद्ध बडवळ बी या दोन्ही संघाची लढत होते या ठिकाणी आणि स्ट्राईकला असेल बडवळ संघाकडून रमेश, नॉन स्ट्राईकला असेल तो सोमनाथ वाघ। अतिशय दोन्ही फलंदाज नावाजलेले। पाहूया पहिल्या सामन्यामध्ये चांगल्याशी खेळी केली तो रमेश। बघूया पुढचा चेंडू आणि या ठिकाणी मात्र आलं या ठिकाणी कुठली धाव न येता धावसंख्या स्थिर असेल आणि गोलंदाज मोहपाडा संघाकडून टाकतोय तो अजय। पहिल्या सामन्यामध्ये सुंदर अशी गोलंदाजी दाखवली असेल त्या अजयने। बघूया पुढचं एक आणि मला या ठिकाणी पुन्हा एकदा बीट होतो तो रमेश। म्हटलं का या ठिकाणी पहिल्या सामन्यामध्ये रमेशनी चौकारची हॅट्रिक मारली होती, या ठिकाणी मात्र दोन चेंडू बीट होते या ठिकाणी बरं। आणि पुन्हा एकदा आणि या मॅचचे मानकरी ठरले ते बडवळ संघाकडून हनुमान। या संघाला मॅन ऑफ द मॅच आपले प्रमुख पाहुणे दिनेश शेठ पिंगळा यांच्या हस्ते देण्यात येईल, ते आपण या ठिकाणी यायचंय। या बडवळ संघाचा मानकरी ठरला तो हनुमान। आणि बघूया आपण मॅच कडे बोलतोय, या ठिकाणी सुंदर प्रकारचा खेळ चालू असून आमचे दिनेश शेठ पिंगळा यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅच देतोय ट्रॉफी। हनुमान यांचा सन्मान होतो या ठिकाणी। युट्यूब कॅमेरा धन्यवाद पिंगळा साहेब, आपण या ठिकाणी सहकार्य केल्याबद्दल। पाहूया स्कोर या ठिकाणी बडवळचा झाला असेल तो 8। पहिल्या षटकानंतर धाव संख्या बडवळ संघाची झाली 8। सुंदर प्रकारची गोलंदाजी केली त्या अजयने मोहपाडा संघाकडून आणि त्याच प्रकारे पुन्हा एकदा गोलंदाजी सज्ज असेल तो राहुल। आता मात्र स्ट्राईकला असेल तो सोमनाथने मात्र पहिल्या फेरीत सुंदर असे फलंदाजी दाखवली होती, त्याच प्रकारे आता सुद्धा त्यांना चांगला बघूया। आणि या ठिकाणी मात्र सोमनाथ निर्धाव चेंडू जातोय आणि मोहपाडा संघाचा राहुल अतिशय नावाजलेला गोलंदाज मोहपाडा संघाकडून पहिला चेंडू निर्धाव टाकतोय। बघूया पुढचा चेंडू आणि हा सुद्धा चेंडू निर्धाव जातोय। सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो मोहपाडा संघाकडून राहुल। पाहूया पुन्हा एकदा सोमनाथ सज्ज आणि या ठिकाणी पुन्हा एकदा राहुल गोलंदाजीसाठी आणि चांगला असा खोल टप्प्याचा चेंडू मारून एका धावेवर आणि या ठिकाणी चोरटी धाव घेतोय सोमनाथ आणि 2 धाव पूर्ण होता या ठिकाणी।
धावसंख्येत भर होते, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 या आकड्यावर पडवळ संघाची. अजून सुद्धा षटकातले शिल्लक चेंडू दुसऱ्या षटकातले पाहूया. सज्ज असेल तो सोमनाथ आणि हा मात्र स्लो डोरीचा चेंडू हा जातोय षटकार. धावसंख्येत भर होते पडवळ संघाची. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16 या आकड्यावर. अतिशय सुंदर प्रकारची फलंदाजी दाखवतो तो पडवळ संघाकडचा फलंदाज सोमनाथ. पाहूया पुन्हा एकदा सोमनाथ आणि गोलंदाजीसाठी सज्ज असेल तो मोहपाडी संघाकडून. राहुलचा बघूया काय करतो राहुल या ठिकाणी. आणि हा सुद्धा चांगला उंचावून कटावलेला चेंडू. मला वाटतं काही शंका नसून हा चौकार जातोय. धावसंख्येत भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20 या आकड्यावर. अतिशय धुवाधार अशी फलंदाजी करतात ते पडवळचे दोन्ही बॅट्समन, ओपनिंगचे बॅट्समन सोमनाथ आणि रमेश. सुंदर अशी फलंदाजी दाखवतात. मला वाटतं आपल्या संघाला नक्कीच धावाचा डोंगर असतील ते पडवळ संघाचे फलंदाज. बघूया पुन्हा एकदा सोमनाथ संच आणि माटा हा सुद्धा ग्राउंड शॉट सुंदर असा मारून या ठिकाणी एक धाव पूर्ण होते. दुसरा धाव पूर्ण आणि धावसंख्या स्थिर धावसंख्या झाली ती. या ठिकाणी षटक समाप्त होते आणि मी आमंत्रण करतोय या सोनी साहेबांना की त्यांनी समालोचनासाठी यायचंय. तर मॅच क्रमांक आपण 6 पाहतोय आणि दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना यावेळेस आपण पाहू शकाल. भडवळ बी आणि त्यांना फाईट करेल बदलापूर मोहपाडा टीम. यावेळेस पहिल्या ओव्हर संपले आणि पहिल्या ओव्हर मध्ये धावा आल्या भडवळ या टीमच्या. यावेळेस बॉल पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 6. रमेशच्या बॅट मधून येतोय यावेळेस षटकार. हॅलो तर जबरदस्त फलंदाजी रमेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळेस पहिलं षटक फेकलं होतं गोलंदाज अक्षयनं 6 बॉलवरती अजयनं 6 बॉलवरती 8 धावा खर्च केल्या होत्या. आणि त्याच्यानंतर मी तर म्हणेन मोहपाडा टीमचा संगणक राहुल यावेळेस दुधारी तलवारीचा वापर आणि फटका सक्सेसफुल ठरलाय. थर्ड मॅन रिझन मध्ये बॉल जाईल. अजून एक बॅक टू बॅक हा दुसरा. तर पंच चौकार. तर नक्कीच या चौकार आलाय. दुधारी तलवारीचा वापर केलाय. लगा तो आबाद नाही तो बरबाद हा शॉट या मैदानावरती खेळला होता रमेश आणि फटका देखील सक्सेसफुल ठरलाय. मात्र इथशी बदलापूर मोहपाडा टीमला एका टिचून टाकणारी गोलंदाजी या मॅच मध्ये करावी लागेल. कारण दोन्ही बॅट्समन चांगले आहेत, तगडे. त्यांच्यामध्ये षटकार आणि चौकार मारण्याची क्षमता देखील आहे. मी तर म्हणेन पाठीमागच्या सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरला होता रमेश, ज्याने खूप चांगली गोलंदाजी देखील खूप चांगली फेकली होती आपल्या टीमसाठी. आणि मी तर म्हणेन कर्जत विभागातील एक डोनेवाडी गाव आहे. त्या डोनेवाडी गावाला नक्कीच म्हणजे डीएन पवार साहेबांच्या टीमला परास्त केला होता. आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर पाठीमागच्या सामन्यात एक उत्कृष्ट अशी बॅटिंग त्याच्या माध्यमातून केली होती. यावेळेस स्ट्राईक केली होती पुन्हा एकदा रमेश. यावेळेस हलक्या हाताने बॅट लागली बॉलवरती फक्त डिफेंड केलाय.
मित्रमंडळीने सिंगल धाव, या सिंगलच्या मदतीने धावसंख्या दाबलकावरती बडवट टीमची बिनबाद 33 धावा. 33 धावा. काय बॅट एक जबरदस्त बॅटिंग दोन्ही बॅट्समनच्या माध्यमातून पाहिली आहे. मात्र दुधारी तलवारीचा वापर केलाय रमेशनं. आता मात्र स्ट्राईक एंड वरती सोमनाथ. शॉर्ट पिचचा बॉल होता, परंतु इथंशी सोमनाथला पुरेपूर फायदा त्या बॉलचा उचलता आलेला नाहीये आणि येतोय डॉट बॉल. यावेळेस गोलंदाजीवरती गोलंदाज बंटी एक चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये करतोय आपल्या टीम साठी. धावसंख्या दाबलकावरती एका साईडने पाहिलं तर नेरळ विभागामधील ही बडवट टीम आणि बदलापूर एक विभागातील ही मोहपाडा टीम. यावेळेस बॉल काय वेगाने पिकला जातोय. मी तर म्हणेन धावचीची संधी आणि सोमनाथला यावेळेस परतावं लागेल. बॅक टू द डग आउट. सोमनाथ होईल बाद. यावेळेस मैदानाच्या बाहेर. तर धावसंख्या दाबलकावरती 33 धावा. नवीन बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये भास्करला आपण पाहू शकाल नॉस्ट्राईक एंड वरती आणि स्ट्राईक एंड वरती रमेश, ज्याने आतापर्यंत एक चांगली बॅटिंग आणि चांगली गोलंदाजी आणि त्याच्या माध्यमातून एक चांगले क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळाले. बडवट टीम कडनं चांगली गोलंदाजी देखील करतो. यावेळेस बॅट्समन आहेत रमेश. यावेळेस मोठा फटका गेलाचा होता, परंतु मी तर म्हणेन चोरटी धाव. चित्त्याच्या चपळाईने ही एक धाव. षटक क्रमांक 3 संपलाय आणि या 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या दाबलकावरती बडवट टीमची 18 बॉल वरती 1 विकेटचं पतंग आणि बडवट टीमची धावसंख्या दाबलकावरती 1 च्या मदतीने 34 धावा दाबलकावरती नोंदवल्यात. आतापर्यंत अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी असताना कुठपर्यंत धावांचा मजल मारीला बडवट टीम. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल ड्रिंक्स ब्रेक देखील दिला जातोय, कारण या कडकडत्या उन्हामध्ये ही मॅच चालू असताना मित्र म्हणेना खेळाडूंना जल येतो कल आहे. पाण्याशिवाय काहीच नाहीये असं म्हटलं जातं. त्यावेळेस मात्र षटक क्रमांक 3 देखील संपलाय. 18 बॉलचा खेळ समाप्त झालाय आणि 18 बॉल वरती बडवळ बी टीम ना 34 धावा दाबलकावरती नोंदवल्यात. अजूनही 6 बॉलचा खेळ बाकी असताना कुठपर्यंत धाबांचा डोंगर उभारतोय बडवळ टीम, कारण सोमनाथ सारखा फलंदाज बाद झालाय. स्वतःहून या मॅच मध्ये आत्महत्या केली आहे, कारण त्यांना माहिती आहे रमेश सारखा फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. तोपर्यंत धाबांचा डोंगर उभारण्याचं काम देखील करेल रमेश. मात्र यावेळेस नवीन बॅट्समनला संधी देखील दिली जाते मैदानाच्या आतमध्ये. तुमच्या मध्ये क्रिकेटची काहीतरी क्वालिटी असते तेव्हा मात्र तुम्हाला या मैदानाच्या आतमध्ये वन डाऊनची भूमिका पार पाडावी लागते. यावेळेस देखील वन डाऊनला मात्र फलंदाज गेलाय बडवळ बी टीमचा भास्कर. यावेळेस मित्र म्हणेन शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन आलाय. गोलंदाज तयार. धावसंख्या दाबलकावरती 18 बॉल वरती 34 धावा झाल्यात. उर्वरित 6 बॉलचा खेळ शिल्लक असताना कुठपर्यंत धावांचा डोंगर उभारेल बडवळ टीम. थोडस पंचांना एक विनंती असेल, सामना स्पीडअप करायचा, कुठल्याही प्रकारचा वेळ विलंब करायचा नाहीये. बदलापूर मोहपाडा टीमला देखील विनंती असेल की आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि जो संघ विजय होईल, म्हणजेच पहिलं सत्र चालू आहे आणि पहिल्या सत्रात मित्र म्हणेन 18 बॉलचा खेळ संपलाय आणि 18 बॉल वरती 34 धावा दाबलकावरती नोंदवल्यात. स्ट्राईक एंड वरती रमेश, गोलंदाजीवरती मार्कर गोलंदाज सज्ज झालाय भरतला एक चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये करावी लागेल, अन्यथा नाहीतर तुम्हाला परत जावं लागेल बदलापूर मोहपाडा. यावेळेस थरार
आणि रफ्तार अशी गोलंदाजी या मॅच मध्ये केली जाते. भरतने मात्र एक चांगली गोलंदाजी करायला सुरुवात केली आहे. रमेश सारख्या फलंदाजाला वेळेस डॉट चेंडू फेकलाय. मी तर म्हणेन ना चांगला बॉल यावेळेस फेकला होता भरतने रमेशला. यावेळेस उर्वरित अजून 5 चेंडूचा खेळ बाकी असताना स्ट्राईक एंड वरती रमेश ज्याने दुधारी तलवारीचा देखील वापर केलाय. यावेळेस पुन्हा एकदा वाईट बॉल पंचदंडित करतात गोलंदाज भरतला. ऑफस्टिकच्या खूपच बाहेर यष्टीरक्षक तुम्ही पाहू शकाल बंटी आणि मिड विकेट रिझर्व मध्ये पाहू शकाल राहुल सारखा क्षेत्ररक्षक आहे. मात्र त्याच्या माध्यमातून चुकीचा आशीर्वाद करणार नाहीये कारण राहुल सारखा एक स्टार खेळाडू मात्र बदलापूर टीम मध्ये आहे. हे देखील विसरून चालणार नाहीये. पाठीमागच्या सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा हिरो. यावेळेस बॉलला फक्त दिशा दिली आहे. मोठा फटका कुठल्याही प्रकारचा येत नाहीये रमेशच्या बॅट मधनं. आता मात्र स्ट्राईक एंड वरती भास्करला एक चांगली बॅटिंग या मॅच मध्ये करावी लागेल. धावसंख्या धावफलकावरती 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोहोचले 36 या धावसंख्येवरती. वाईटच्या नंतर एक धाव आली 36 लॉस ऑफ 1 विकेट बडबड बीटी. आतापर्यंत 2 बॉल फेकले सॉरी 3 बॉल फेकले भरत या गोलंदाजाने, परंतु 1 बॉल वाईट फेकला आणि 2 बॉल देखील खूप सुरेख फेकले. यावेळेस मी तर म्हणेन लेगबायच्या माध्यमातून एकच धाव, एक धाव मात्र या मैदानावरती जमा करतात दोन्ही फलंदाज. मित्र म्हणेन ना सोमनाथला गरज होती का विकेट टाकण्याची, कारण त्याच्या बॅट मधनं धावा येत होत्या. एक जबरदस्त बॅटिंग सोमनाथच्या माध्यमातून पाहिली आहे. आणि आता मात्र भास्कर नॉन स्ट्राईक एंड वरती, त्याला देखील तीच कामगिरी करावी लागेल कारण संधी तुम्हाला उपलब्ध करून देत आहेत नवीन बॅट्समन. यावेळेस स्ट्राईक एंड वरती रमेश ज्याने दुधारी तलवारीचा वापर केलाय. यावेळेस फाईन लेग रिजन मध्ये बॉल थांबणार नाहीये आणि क्षेत्ररक्षक मात्र इथशी आहेत. फार वेगाने त्या बॉल वरती क्षेत्ररक्षक आलेत आणि या 2 धावा, या 2च्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती जर पाहिली तर आतापर्यंत 39 धावा धावफलकावरती नोंदवल्यात. कर्जत विभागातील एक डोनेवाडी टीम आहे आणि तर डोनेवाडी टीमला मित्र म्हणून बडवळ बी टीम न परास्त केलं होतं पहिल्या फेरीतील 3रा सामना. यावेळेस पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा व्यवस्थित संपर्क नाही. यावेळेस राहुल थोडीशी चुकी करतोय, थोडासा बबल पाहायला मिळतोय. राहुल क्षेत्रक्षेनांकडनं बॉल उचलणार फेकणार, तोपर्यंत या 2 धावा कंप्लीट. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर असताना पाहतोय शेवटचं आणि अंतिम षटक असं म्हटलं जातं. शेवटचं आणि अंतिम षटक हाणामारीचं षटक आणि त्या हाणामारीच्या षटकात धावा तर अजिबात येत नाहीये. ओके, तर 2 धावा धावफलकावरती नोंदवल्या होत्या, परंतु 1 शॉट रन असेल. पंच यावेळेस आम्हाला दर्शवतात की 1 शॉट धावा आहे. मात्र 2 धावा करून धावून कुठल्याही प्रकारचा फायदा होत नाही. यावेळेस मात्र पलटी शॉट देखील खेळलाय आणि मी म्हणेन फटका सक्सेसफुल आणि चेंडू जाईल सीमा पार. रमेशच्या बॅट मधनं येतोय. यावेळेस चौकार आणि चौकाराच्या शहाणे पहिलं सत्र संपलंय आणि या पहिल्या सत्र धावा आल्यात बडवळ बी टीमच्या. 24 बॉल वरती 44 धावा, गरज आहे 45 धावाची बडवळ टीमला.
तर दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना तुम्ही पाहिलात. पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्रात धाबा आल्या. तर बडबड बी टीमच्या 24 बॉल आणि 44 धाबा, 45 धाबांची गरज आहे बदलापूर मोपाडा टीमला. तोपर्यंत आपण जाऊया ओमसाई एमटीसी स्पोर्ट, म्हणजेच तुम्ही युट्यूबची स्पर्धा पाहताय आणि युट्यूबच्या माध्यमातून देखील कव्हर केली जात आहेत. मित्रमंडळींना सन्माननीय अक्षय म्हात्रे यांचा या शिवगर्जना चषकामध्ये सहर्ष स्वागत असेल, कारण त्यांच्यामुळे आज ही मॅच फार महत्वाचा मुद्दा असतो युट्यूब, आणि युट्यूबच्या माध्यमातून ही मॅच मात्र पूर्ण जगभरात पोहोचवली जाते. मित्रमंडळींना अक्षय म्हात्रे मॅन फ्रॉम खोनी हा कल्याण विभागात गाव आहे आणि त्या गावामधून नक्कीच आज मात्र एवढ्या लांबूनचा प्रवास त्यांनी केलाय. मित्रमंडळींना एक चांगली क्लॅरिटी त्याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतं. या मॅच साठी त्यांचा देखील शिवगर्जना चषक 2021 मध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करेन. आणि मित्रमंडळी नक्कीच जेव्हा जेव्हा स्पर्धा होतील तेव्हा मात्र या ओमसाई एमटीसी स्पोर्ट म्हणजेच अक्षय म्हात्रे मॅन फ्रॉम कोणी या मात्र नक्कीच मी व्यक्तीला सांगू इच्छितो की जेव्हा जेव्हा युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा आम्ही ठेवण्याचा प्रयत्न करू ना, तेव्हा मात्र तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर आम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करू, कारण एवढी क्लॅरिटी खूप चांगली आहे ना की जबरदस्त. हँड सल्यूट या अक्षय म्हात्रेला करणं, जबरदस्त अशी क्लॅरिटी या मॅच मध्ये मला पाहायला मिळते. तर पाहिलं तर 24 बॉल आणि 44 धाबा धावफलकावरती बनवायचे आहेत. यावेळेस आपण 24 बॉल 45 धाबा धावफलकावरती बनवल्या जातील का, की दोन्ही फलंदाजाला मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं जाईल, हा देखील प्रश्नचिन्ह निर्माण होतो याही मॅच मध्ये. यावेळेस आपण पाहिलं तर स्ट्राईक एंडवरती राहुल, ज्याने मागच्या सामन्यात मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आपल्या खांद्यावरती, आणि आता ती जबाबदारी आहे या राहुल वरती. गोलंदाज या रमेश 24 बॉल आणि 45 धावांचं टार्गेट. प्रत्येक ओव्हर मागे तुम्हाला 11.33 सरासरीने धावसंख्या धावफलकावरती गाठायची आहे, हे देखील विसरून जाणार नाहीये. 24 बॉल आणि 45 धावा. यावेळेस पहिलाच बॉल वाईड फेकलाय. खराब सुरुवात बडबड टीमची होती आणि चांगली सुरुवात मात्र मित्रमंडळींना बदलापूर मोहापाड्याची होती, कारण जर विचार केला तर एक धाव मात्र येणं हे देखील राहुलला माहिती. एक धाव येणं आपल्या संघासाठी मोठे लढू शकतात, मोठा संघर्ष आपण करू शकतो या मॅच मध्ये. 24 बॉल आणि 45 धावांचं टार्गेट. एक धाव मात्र वाईडच्या माध्यमातून आली आहे. यावेळेस फाईन लेग रिजन मध्ये मी तर म्हणेन धावचीची संधी होती, ती संधी गमावून बसलाय रमेश. शत्रक्षक मी तर म्हणेन तुकाराम होता त्या बॉल वरती. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत एक धाव कंप्लीट. चित्त्याच्या चपळाईने मी म्हणेन अष्टपैलू खेळाडूची भूमिका पार पाडली आहे या राहुलना. आज मात्र बदलापूर मोवाडा टीम या नेरळ विभागात, या नेरळ नगरीमध्ये पाहायला मिळते. तर आतापर्यंत जर पाहिलं तर बंटी स्ट्राईक एंड वरती, राहुलने एका बॉल वरती एक धाव मात्र स्वतःच्या नावावरती. यावेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु इथशी मी तर म्हणेन फर्निचर बिघडवलं जाते, दांडी गुल केली जाते. बंटी बॅक टू द डगआउट. जो संघ विजय होईल तो संघ मात्र बडवळ ए टीम बरोबर तुम्हाला लढत करावी लागेल. मात्र विचार केला तर आतापर्यंत बडवळ ए टीम ना दुसऱ्या फेरीत देखील विजय संपादित केला आणि तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय. आणि हा सामना चालू असताना जो संघ विजय होईल तो संघ बडवळ ए टीम बरोबर तुम्हाला मोठी लढत या मॅच मध्ये करावी लागेल, कारण बडवळ ए टीम मी तर म्हणेन तिसऱ्या फेरीत दाखल झालाय आणि त्यांच्या बरोबरीच कोणता संघ
खेळण्यास पात्र ठरतोय येणारा काळ आणि वेळ मात्र नक्कीच ठरवेल. षटक क्रमांक पहिलं चालू असताना रमेश या गोलंदाजाचं ज्याने आतापर्यंत एक अष्टपैलूची भूमिका पार पाडली आहे, मी तर म्हणेन स्वतःच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी. गोलंदाज तयार रमेश. यावेळेस अजयने आल्यालाच बॅटचा पेस करण्याचा प्रयत्न केला होता. इतशी मित्र म्हणेन शतरक्षक होता आणि झेल देखील टिपलाय आणि फलंदाज होणार बाद. अजय बॅक टू द पवेलियन. यावेळेस मात्र अजयने आलेलाच बॅटचा फेस करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु शतरक्षक त्या बॉल वरती आणि झेल देखील खूप चांगला टिपलाय. मी म्हणेन अजयला परतावं लागलंय डगआउट मध्ये. यावेळेस दोन हादरे दिल्याच्या नंतर भरत मात्र मैदानाच्या आतमध्ये जात असताना स्ट्राईक एंड वरती तुम्ही पाहू शकाल जो बदलापूर मोपाडा टीमचा एक स्टार खेळाडू हुकमाचा एक्का, ज्यांच्याकडे फार मोठा विश्वास बदलापूर मोपाडा टीमचा मित्र म्हणून फार मोठा विश्वास असलेले राहुल बॅट्समन वरती. स्ट्राईक एंड वरती राहुल आणि नॉन स्ट्राईक एंड वरती भरत. गोलंदाज तयार रमेश. यावेळेस ब्लॉक ऑनचा चेंडू फेकला होता, चेंडूला तेवढ्याच ताकदीने सन्मान दिलाय. एकच धाव कंप्लीट केली आहे. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 3 धाबा. एक चांगली बॅटिंग राहुलच्या माध्यमातून पाठीमागच्या सामन्यात पाहिली आणि तीच बॅटिंग या मॅच मध्ये देखील करावी लागेल. तुम्हाला विजय संपादित करायचा असेल तर 11.33 सरासरीने धावसंख्या फलकावरती गाठायची आहे, हे देखील विसरून चालणार नाहीये. आणि तेवढीच एक चांगली कामगिरी करतोय आपल्या टीम साठी रमेश. एक चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये फेकली जातीये, त्यांना माहिती आहे रमेश यावेळेस गोलंदाजी फार आणि फारच चांगली करतोय. यावेळेस स्ट्राईक एंड वरती भरत नौका बॅट्समन, लेफ्ट हँड बॅट्समन भरत. यावेळेस तुम्ही पाहू शकाल गोलंदाज तयार रमेश. धावसंख्या फलकावरती 3. 11.33 सरासरीने धावसंख्या फलकावरती नोंदवायची आहे. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु मित्र म्हणून पंच आम्हाला सांगतात यावेळेस डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता देखील करतोय गोलंदाज रमेश. काय गोलंदाजी आपल्या टीम साठी करतोय. बॅट्समनला मित्र म्हणेन भरतला कुठल्याही प्रकारचा मोठा फटका मात्र मारून देत नाहीये. मात्र मित्र म्हणेन एक चांगली बॅटिंग या मॅच मध्ये करावी लागेल. जो संघ विजय होईल तो संघ मात्र बडवळ ए टीम बरोबर तुम्हाला मोठी लढत या मॅच मध्ये करावीच लागेल. यावेळेस पुन्हा एकदा लेग स्टिकच्या खूपच बाहेर बॉल होता, पण आम्हाला सांगता येतं लेग स्टिकच्या खूपच बाहेर. षटक क्रमांक पहिला संपलाय आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती जर पाहिले तर 6 बॉल वरती 1 विकेटचं पतंग, 2 विकेटचं पतंग आणि धावसंख्या फलकावरती फक्त आणि फक्त 3 धावा. गुड बॉलिंग. यावेळेस वैयक्तिक पहिला आणि संघांसाठी दुसरं षटक घेऊन आलं. गोलंदाज तयार आकाश. स्ट्राईक एंड वरती राहुल. यावेळेस लो फुलचा बॉल आणि पाठवलाय मिड विकेटच्या डोक्याच्या वरना. चेंडू जाईल सीमा पार. राहुलच्या बॅट मधून येतोय हा षटकार.
क्लासिक फटका या मैदानावरती दाखवलाय राहुल ना. एक चांगली बॅटिंग मी तर म्हणे ना, अगोदर तुम्हाला मी सांगितलं होतं बदलापूर मोहापाडा टीमचा मी तर म्हणेन एक स्टार खेळाडू आज मात्र या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय, ज्यांच्याकडे अष्टपैलूची भूमिका आहे. त्यांनी गोलंदाजी देखील खूप चांगली फेकली होती. आता मात्र फलंदाजी देखील आपल्या टीमसाठी खूप चांगली करतोय. आल्याच मात्र यावेळेस मित्र म्हणे ना गोलंदाजावरती आकाश वरती याला चढवला जातोय. पहिला बॉल षटकार दाखवलाय. धावसंख्या धावफलकावरती बाहेरच्या वेगाने 9 धावा धावफलकावरती नोंदवल्यात. पहिला बॉल षटकार आलाय. पुढे एकदा तयार गोलंदाज आकाश, बॅट्समन आहेत स्ट्रायक राहुल. यावेळेस पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह फटका, चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह फटका आहे. यावेळेस चेंडू एका टप्प्यावरती वन बाउन्स चौकार. मी तर म्हणेन एक चांगली बॅटिंग आता करायला सुरुवात केली आहे. आता मात्र यावेळेस धावसंख्या धावफलकावरती 13 धावा, 2 बॉलवरती 10 धावा आल्यात. गोलंदाजीवरती मार्कर गोलंदाज आकाशला पाहू शकाल. यावेळेस बॅटची एज लागली आहे आणि झालंय का यावेळेस मी तर म्हणेन मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये बॅटची एज आणि मोठा मासा गळाला सापडलाय. पूर्णपणे मोहापाडा बदलापूर बॅक फुटला येऊन टेपली आहे. राहुल सारखा फलंदाज बाद झालाय. बॅक टू द पवेलियन राहुल. राहुलच्या खेळीचा बारीचा अंत झालाय. पुन्हा बॅकफुटला संघ पाहू शकाल तुम्ही. बदलापूर टीम कारण राहुल वरती ज्या अपेक्षा होत्या त्या मात्र अपेक्षा यावेळेस थोड्याशा नाराजगीमध्ये पाहायला मिळतात. बदलापूर मोहापाडा टीमच्या यावेळेस स्ट्राईक एंड वरती नवका फलंदाज संतोष. यावेळेस चेंडू पडल्याच्या नंतर सोमनाथ थोडीशी चुकी करतोय, परंतु यष्टी रक्षकाच्या मागे तुम्ही पाहू शकाल थर्ड मॅन रिझन मध्ये देखील क्षेत्ररक्षक आहे. फर्स्ट स्लिप मध्ये देखील क्षेत्ररक्षक आहे. लेग स्लिप मध्ये देखील क्षेत्ररक्षक आहे. त्याच्यानंतर जर पाहिलं तर कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. वाईन डिश लॉंग ऑफ स्ट्रेट आणि स्क्वेअर लेग अशा तुम्ही पाहू शकाल क्षेत्ररक्षक. यावेळेस मात्र रमेश सारखा क्षेत्ररक्षक आहे. बॉलला उचलणार फेकणार तोपर्यंत या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेच्या मदतीने कुठल्याही प्रकारचा मी तर म्हणेन बडवळ टीम वरती प्रेशर निर्माण होणार नाही. या प्रेशर होणार तो म्हणजेच बदलापूर मोहापाडा टीम वरती. तर 13 बॉल आणि 30 धावांची गरज. मी तर म्हणेन राहुल जर या मॅच मध्ये शेवटच्या ओव्हर पर्यंत जर टिकून राहिला असं तर मॅच मात्र अतिशय पाहायला मजा आली असती, पण हरकत नाही. थोडीशी बॅटची एज लागली आणि त्याच्यानंतर राहुलला देखील परतावं लागलं. दोन्ही बॅट्समॅन मात्र यावेळेस नवके आहेत. भरत आणि संतोष यावेळेस स्ट्राईक एंडला. संतोष यावेळेस पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु मी म्हणेन 13 बॉल 30 धाव बनवायच्या होत्या. आता समीकरण उर्वरित पाहिलंय 12 बॉल आणि 30 धावांची गरज असेल बदलापूर मोहापाडा टीमला. पूर्ण बॅक फुटला संघ पाहू शकाल बदलापूर मोहापाडा टीम. आता मात्र स्वतःच्या गोलंदाजीवरती मी म्हणेन धावसंख्या धावफलकावरती 15 धावा. 12 बॉलचा खेळ संपलाय आणि 15 धावा धावफलकावरती नोंदवल्यात. गरज आहे 12 बॉल आणि 30 धावांची. म्हणजेच प्रत्येक ओव्हर मागे तुम्हाला 15 धावा कंपल्सरी कुटाव्याच लागतील. 12 बॉल 30 धावा या मॅच मध्ये बनवल्या जातील का?
यावेळेस फुल टॉस बॉल आहे. स्ट्रेट ड्राईव्ह फटका. मी तर म्हणे ना एकच धाव आणि एका धावेने धावसंख्येच्या फलकावरती 16 धावा. अकरा बॉल आणि 29 धावांची गरज. यावेळेस एक चांगली बॅटिंग संतोषला करावी लागेल. राहुल बाद झाल्याच्या नंतर थोडासा प्रेशर दोन्ही बॅट्समन वरती आलाय, कारण राहुल वरती फार मोठ्या अपेक्षा बदलापूर मोहापाडा टीमच्या होत्या. यावेळेस गोलंदाजी वरती मार्कर गोलंदाज तयार भास्कर. यावेळेस शॉर्ट पिचचा बॉल आहे. मिड विकेटच्या दोन्ही प्लेअरच्या मधनं चेंडू वन बाउन्स चौकार. यावेळेस पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु इथशी स्क्वेअर लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू उचलणार फेकला तोपर्यंत चित्त्याच्या चपळाईने 2 धावा कंप्लीट. तिसरी धाव सुद्धा देखील कंप्लीट केली जाते. टाळ्यांचा कडकडाट आणि कडकडाट. खेळाडू कक्षा धावसंख्येच्या फलकावरती 3 ने पुढे सरकणार. धावसंख्या जाऊन पोहोचले 23 धावा. 9 बॉल आणि 25 धावांची गरज. एखाद्या मोठ्या फटक्याची गरज. 9 बॉल आणि 25 धावा. 9 बॉल आणि 22 धावांची गरज. 9 बॉल आणि 22 धावा फलकावरती नोंदवायच्या आहेत. 9 बॉल आणि 22 धावा म्हणजे 2 ते 3 मोठ्या फटक्याची गरज. यावेळेस स्ट्राईक एंड वरती डावखुरा त्याचा फलंदाज भरत यावेळेस एक चांगली बॅटिंग यावेळेस करावी लागेल. गोलंदाज तयार भास्कर. यावेळेस बॉलला पाठवून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. भरतच्या बॅट मधनं येतोय वन बाउन्स चौकार. आणि या चौकाराच्या साहाय्याने खेळाडू कक्षामधनं फार मोठा जल्लोष होतोय. चौकार आलाय भरतच्या बॅट मधनं आणि या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या फलकावरती 27 धावा. एक चांगली बॅटिंग भरत आणि संतोषच्या माध्यमातून केली जातीये. मी मगाशी ऐकलं होतं भास्कर सारखा गोलंदाज आहे आणि भास्करला यावेळेस प्रत्येक टुर्नामेंट मध्ये मात्र धुवाधार अशी. यावेळेस शॉर्ट पिचचा बॉल. लांबी कमी उंची जास्त. बॉल वरती क्षेत्ररक्षक आलाय आणि मी म्हणेन इथशी गजानन शिंगवाडा किशोर शिंगवाडा या वेळेस झेल टिपलाय आणि इथशी भरतला परतावा लागलाय. बॅक टू द पॅव्हिलियन भरत. सात चेंडूनी 18 धावांची गरज. 7 बॉल आणि 18 धावांची गरज. या बॉल वरती षटकार आला तर मात्र मॅच रंगदार अशी पाहायला मिळेल. स्ट्राईक एंड वरती संतोष ज्याने खूप चांगली बॅटिंग आतापर्यंत केली आपल्या टीम साठी. 7 बॉल 18 धावांची गरज. गोलंदाज तयार भास्कर. 7 बॉल 18 धावा. यावेळेस लेग स्लिप मध्ये झेल टिपला जातोय आणि मी तर म्हणेन ना संतोषच्या खेळीचा पारीचा अंत या शेवटच्या बॉल वरती झालाय. आणि पुन्हा बॅक फुटला टीम पाहू शकाल तुम्ही. बदलापूर मोहापाडा टीम. यावेळेस समीकरण होतं 7 बॉल 18 धावा. आता समीकरण आहे 6 बॉल आणि 18 धावा.
यावेळेस तुम्ही पाहिलं तर 6 बॉल 8 धावांची गरज. दोन्ही बॅट्समन नौके आहेत. स्ट्राइक एंड वरती देवीदास आणि नॉन स्ट्राइक एंड वरती प्रकाश. 6 बॉल 18 धावा. यावेळेस चेंडू पडल्याच्या नंतर थोडासा उसळी घेतोय. डॉट चेंडू. मात्र प्रत्येक बॉल वरती धावा येणं देखील गरजेचं आहे. या ओव्हर मध्ये तुम्हाला 3 षटकार कंपल्सरी मारावे लागेल. 5 बॉल मधनं 3 षटकार कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. आता मात्र समीकरण 5 बॉल 18 धावा. 6 बॉल 18 धावांची गरज होती. पहिला बॉल डॉट फेकलाय. गोलंदाज पण एकदा तयार. त्यावेळेस कोलर टप्प्याचा बॉल होता. ऑफ साइडला बॉल खेळलाय. यावेळेस मित्र म्हणे ना दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का. थोडीशी थ्रोपैकी चुकीची आणि त्याचे परिणाम यावेळेस तुम्हाला भोगावे लागतील. आणि मी तर म्हणे ना 2+4 अशा 6 धावा मात्र या बॉल वरती येत आहेत. एका बॉल वरती 2 चुक्या. थोडस थ्रोपैकी चुकीची आणि कलेक्शन तेवढं चुकीचं आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. 2+4 अशा 6 धावा मिळतील. आता गरज आहे 5 बॉल 18 धावांची गरज होती. गरज आहे 4 बॉल आणि 12 धावांची. तर आता मात्र यावेळेस थोडसा पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक झालाय. थोडीशी थ्रोपैकी चुकीची केली आणि त्याचे परिणाम यावेळेस बडवळ टीम वरती भोगावे लागतात. स्ट्राइक एंड वरती पुन्हा एकदा देवीदास. यावेळेस वाईड बॉल फेकलाय. टाळ्यांचा कडकडाट आणि कडकडाट खेळाडू कक्षामधनं येतोय. कारण बदलापूर टीमला माहिती आहे मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक झालोय. 4 बॉल 11 धावांची गरज. 2 मोठ्या फटक्यांची गरज आहे आणि ते 2 मोठे फटके या मैदानावरती दाखवले जातील का. बॅट्समन देवीदास स्ट्राइक एंड वरती. यावेळेस पुन्हा एकदा मी तर म्हणे ना दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय परंतु इतशी या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. चित्तेचे चपाईने गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावा धावफलकावरती कंप्लीट केल्याने धावसंख्या धावफलकावरती एकूण टोटल टीमची पाहतोय आपण 5/36 36 धावा. गरज आहे 3 बॉल आणि 9 धावांची गरज. तर खेळाडू कक्षामधनं कोणी आवाज करायचं नाहीये. मॅच मात्र अतिशय रफ अँड टॉपची पाहायला मिळते. 3 बॉल 9 धावा. एक मोठा फटक्याची गरज आहे. तो मोठा फटका या मैदानावरती दाखवला जाईल का. स्ट्राइक एंड होती पण एकदा देवीदास. यावेळेस तर ती बॅट फिरवली होती परंतु मी म्हणेन गरज होती काही धाव घेण्याची. कारण तुमची शैली आम्हाला वाटत होती षटकार मारण्याची परंतु इतशी मी तर म्हणेन 2 बॉल आणि 9 धावांची गरज. यावेळेस मी तर म्हणेन 2 बॉल आणि 9 धावांची गरज. यावेळेस प्रकाशला मात्र परतावं लागेल कारण गरज होती का मी म्हणून देवीदासला. कारण तुमच्याकडे 3 बॉल होते. 3 बॉल वरती 9 धावांची गरज होती. आता मात्र गरज आहे 2 बॉल आणि 9 धावांची. यावेळेस स्ट्राइक एंडला आपण पाहू शकाल नवीन बॅट्समन. यावेळेस गणेश. त्या बॅट्समनला तुम्ही पाहू शकाल छोटा पॅकेट बडा धमाका या मैदानावरती तुम्हाला करावं लागेल. अंडर 19 चा खेळाडू त्यांना तुम्ही पाहू शकाल गणेश. 2 बॉल आणि 9 धावांची गरज. मॅच होती कुठे आलाय कुठे. 6 बॉल 18 धावांची गरज होती. थोडीशी थ्रोपैकी चुकीची झाली. 2+4 अशा 6 धावा मिळाला. त्याच्यानंतर थोडेशा बंबर पाहायला मिळाला. बडवळ टीम करता 2 बॉल 9 धावांची गरज. जो संघ जिंकेल तो संघ बडवळ ए टीमशी तुम्हाला खेळावं लागेल. तर आपण पाहू शकाल दोन्ही यावेळेस आपण जर पाहिलं तर दोन्ही टीम मजबूत आणि तगड्या आहेत. यावेळेस 2 बॉल आणि 9 धावांची गरज. यावेळेस चेंडू पडल्याच्या नंतर थोडासा उसळी घेतोय. पूर्णपणे कमबॅक मी तर म्हणेन तुकारामने केलाय. बडवळ बी टीम आता जवळपास विजयाच्या उंबरठ्यावरती टीम निवडून पोहोचले कारण 1 बॉल 9 धावांची गरज आहे. आता मात्र ब्रह्मदेव खाली उतरला तरी ही मॅच विजय होऊ शकत नाहीये.
यावेळेस गोल डब्याचा बॉल फेकलाय आणि मी तर म्हणेन झेल टिपायचा होता, परंतु इथेची हरकत नाहीये. वेळ गेली, सत्ता गेली आणि कार्यक्रम संपला. मी तर म्हणेन विजय संपादित केलाय बडवल बी टीमनं. त्यांचा देखील शिवगर्जना चषक 2021 मध्ये सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत असेल. बदलापूर मोहापाडा टीमला देखील हार्ड लक असेल, कारण राहुल बाद झाल्याच्या नंतर थोडंसं प्रेशर बदलापूर मोहापाडा टीम वरती आलाय. आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर बडवल टीमला विनंती असेल की आपण लगेच शतरक्षण लगेच आपण सेकंड करून घ्यायचंय. तर चला बडवल टीम आपण लगेच शतरक्षण करून घ्या. आता मात्र गरज आहे यावेळेस. आपण जर पाहिलं तर दोन्ही टीम एकाच गावातले आहेत, बडवळ ए आणि बडवळ बी, म्हणजे एकाच गावातली दोन्ही टीम. जर तुम्ही पाहिलं तर गोरसई ए आणि गोरसई बी अशा दोन टीम मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. आता मात्र एक मैत्रीपूर्वक लढत याही मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आता मात्र थोडीशी एक अनोखी अशी समालोचन करावं लागेल, कारण एकाच गावात